आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी एक वेगळीच युनिक रेसिपी आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत। ह्या सगळ्या नाचणी आहेत आणि ह्या नाचणींना मी असे मोड आणलेले आहेत। भरपूर प्रमाणात हे मोड आलेले आहेत। मी क्लोजअपमध्ये तुम्हाला दाखवते आहे। ते पौष्टिक गुणधर्म जे असतात ते अजून द्विगुणित होतात। त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की पहा। आणि यापासून पहिल्यांदा तर तुम्हाला मी भाकरी दाखवत आहे। नाचणीच्या ह्या पिठापासून आपण अनेक पदार्थ करू शकतो। यापुढे आपण तसेच ते शेअर करणार आहोत। सगळ्यात आधी मी तुम्हाला अंकुरित धान्य करून त्याचं पीठ कसं बनवायचं हा एक बेसिक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यासाठी पुढे आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा। अगदी पाववाटी नाचणी घेतली आहे, अखंड नाचणी आहे आणि त्यात पाणी घालणार आहे। नाचणी पूर्ण भिजेपर्यंत पाणी घालायचे। आता रात्रीचे 7:30 झाले आणि मी ही पूर्ण नाचणी उद्या 7:30 पर्यंत अशीच पाण्यात भिजत ठेवणार आहे। नाचणी बरेच वेळा 12 तास भिजवल्याने स्प्राउट होत नाही किंवा तिला मोड येत नाही। तिला जास्त वेळ भिजवावं लागतं आणि त्यातनं आता थंडीचा सीझन आहे तर मी हिला एकदा दोनदा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग पाणी बदलून स्वच्छ पाण्यामध्ये असंच ठेवणार आहे भिजत। आपण इथे जी नाचणी काल संध्याकाळी 7 वाजता भिजवली होती ती मी आज 7 वाजता पुन्हा 3 ते 4 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहे। नाचणी भिजत घालतो आणि नाचणी अख्खा पूर्ण 24 तास जेव्हा भिजते तेव्हा ती हाताला वेगळी लागते। हे लक्षात असू द्या। जर तुम्ही 12 तास वगैरे भिजवून ठेवली तर बरेच वेळा मोड येत नाहीत। हा मी स्वतःचा अनुभव आहे। इथे मी एक गाळण घेतली आहे आणि त्यावर एक सुती कपडा माझा ठेवलाय, मस्लिन क्लॉथ म्हणा, आणि त्यात हे सगळं टाकणार आहे। पण आपलं पूर्ण पाण्यामधनं यातलं पाणी जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पूर्ण काढून टाकायचे आणि ह्याला गाठ मारून घ्यायची। मी नाचणीला एका डब्यात ठेवलंय आणि वरती झाकण लावून डब्बा एका कोपऱ्यात उबदार जागी ठेवून देणार आहे। उद्या सकाळी आपण उघडून बघूया। त्याला असे छोटे मोड येतात। अजून एक दिवस आपण ठेवलं तर ते मोड मोठेही होतात। सो मी पुन्हा त्याला कव्हर करून तसंच ठेवणार आहे। तुम्ही पाहू शकता नेक्स्ट डेला आपण ते उघडतोय त्याची पोटली आणि किती मोठे मोठे मोड त्याला आलेले आहेत। वाव, परफेक्ट। अगदी कपड्याच्या बाहेर सुद्धा ते लागलेले आहेत। आपण या सगळ्यांना एका ट्रेमध्ये बाहेर काढून उन्हामध्ये 2 ते 3 दिवस पूर्ण वाळवणार आहोत, कारण आपल्याला याचं पीठ बनवायचंय। आपण जी नाचणी मोड आलेली होती ती 2 दिवस छान उन्हात वाळवली आहे आणि आता मी हिचं इथे पीठ करून घेणार आहे। मिक्सर ग्राइंडरमध्ये मी हे सगळं लावणार आहे। अगदी पावडर वाटून घेणार आहे जसं आपण नाचणीचं पीठ करतो। हे पीठ घरगुती तयार झालेलं आहे। हे मोठ्या प्रमाणात तुम्ही घरघंटीवर दळू शकता। ते पाहू शकता किती। आणि ह्याला मेन थिंग म्हणजे आपण नाचणीचा जो असा अरोमा असतो ना तो येतो जेव्हा आपण त्याला मोड काढून त्याला मिक्सर ग्राइंडरमधनं वाटून घेतो। जेव्हा आपण नॉर्मल असं धान्य जेव्हा दळतो त्याला त्याचा एवढा अरोमा येत नाही जेवढा त्याचा मोड आलेला नाचणीचा अरोमा असतो। ही नाचणी तुम्ही इडल्या करायला, डोसा करायला, भाकरी करायला कशालाही वापरू शकता। घरच्या घरी नाचणीला मोड आणून पीठ बनवावं असं नाचणीचं रेडीमेड पीठही मिळतं, पण त्यात आपल्याला कळत नाही की मोड किती आणलेत आणि किती नाही। मी जवळजवळ 1-1 सेंटीमीटर एवढे मोठे मोड आणले आणि मग हे पीठ बनवलं होतं। आता आपण याच्यामध्ये भाकरी बनवूया छोटीशी। थोडं मीठ घालायचं आणि आपण हे जे पीठ आहे त्याला गरम पाण्यात मळा। थंड पाण्यात मळणार असाल तरी पण चालेल, पण त्यासाठी नाचणी जी असते ती फ्रेश लागते। तऱ्हेने आपली भाकरी जी आहे ती थापून झालेली आहे। ही भाकरी छान थापून झालेली आहे। मी तव्यावर टाकते। गरम तव्यावरती खरपूस भाजून घेणार आहे। थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून आपलं वरचं जे पीठ असतं खाली थापताना पीठ लावलेलं असतं
ते पीठ सगळं त्या पाण्यामुळे निघून जातं आणि आपण हिला असंच छान मस्त भाजून घेऊया. मस्त अशी फुगली आहे आणि अख्ख्या घरामध्ये याचा अरोमा पसरलाय. वाव, पाहू शकता की भाकरी किती मस्त फुगली आहे. हात वाजतंय. ऑन सीझनमध्ये नाचणी खायला तितकीच पौष्टिक आहे. ते पाहू शकता माझ्या भाकऱ्या पण सुंदर झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने तुम्ही मोड आणा आणि मग त्याचं पीठ बनवा. हे जास्त पौष्टिक आहे, जास्त तयार होतात आणि हे आपल्या हाडांना अजून बळकट करतात. लहान मुलांना तर आपण रागी म्हणून देतोच, पण सिनियर सिटिझन्स किंवा आपल्याही वयाला ह्या रागीची भाकरी खाणं खूपच चांगलं आहे. रागी तशी सौम्य आहे, थंड आहे पचायला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवय्येच कट्टा. धन्यवाद.